नमस्कार. आज शिकणार आहोत 5 ते 3 डॉटच्या खूपच सुंदर सुंदर 3 रांगोळ्या. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. अशा पद्धतीने 2-2 डॉटला आपल्याला रेषा भिडून घ्यायची आहेत बघा व्यवस्थित. आणि त्याच्यावर आपल्याला पानाचा आकार काढत जायचा आहे बघा मध्यभागी. खूपच सोपी रांगोळी आहे आणि आपल्या 3 रांगोळ्या होणार आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये राहायचं आहे कारण सुंदर आणि आकर्षक कलरफुल अशा रांगोळ्या होणार आहे. हे बघा असं पानाचे आकार सर्व बाजूने आपल्याला काढून मध्ये गोल करून घ्यायचं बघा. ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास पूर्ण व्हिडिओ बघा. व्यवस्थित करून घेतोय. मध्ये आपल्याला कलर टाकून घ्यायचं बघा. अशा पद्धतीने कलर टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित. मधीही मी कलर टाकून घेणार आहे. एका बोटाने आपल्याला व्यवस्थित पंच करून घ्यायचे. त्याच्यातही मी निळा कलर टाकून घेणार आहे बघा. सॉसची बॉटल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कलर भरून अशा पद्धतीने उपयोग करायचा आहे. खूपच यूजफुल बॉटल आहे, नक्की ट्राय करा. थोडा एक व्हाईट कलर आणि इथं आपल्याला डबल रेश करून थोडंसं गोल करून घ्यायचं बघा. सर्व बाजूला आपल्याला त्याच पद्धतीने गोल करून घ्यायचे आहे. रेश ओढून डबल रेश आणि गोल. खूपच सुंदर आणि आकर्षक झटपट होणारी रांगोळी नक्की ट्राय करा. दिसायला कठीण वाटते पण खूपच सोपी रांगोळी आहे. तुम्ही एकदा तरी काढून बघा. तिथे आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत 4-4, 5-5. अतिशय सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणत असते. पूर्ण माझा व्हिडिओ बघत जा. इथं थोडं क्रॉस करून घ्यायचं आपल्याला. व्यवस्थित करून घ्यायचं आहे. मध्ये शुभ स्वस्तिक. अतिशय शुभ आणि आकर्षक रांगोळी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तेही सोप्या पद्धतीने. याच्यानंतर आपण सुंदर अशी कलरफुल दुसरी रांगोळी शिकणार आहोत 5 ते 3 डॉटची. आपल्याला व्यवस्थित डॉट पाडून घ्यायचे आहेत, नाहीतर रांगोळी व्यवस्थित येत नाही. अशा पद्धतीने बघा आपले 2 डॉट आहे ना, त्याच्यात असं क्रॉस करत जायचं आहे बघा. थोडीशी खालून आपल्याला रेष घ्यायची आहे. इथून आपल्याला त्रिकोण घ्यायचं आहे बघा. त्याच्यातही आपण रेषा ओढून घेणार आहोत आणि अजून आडव्या रेषा. अशाच पद्धतीने प्रत्येकी गोलमध्ये आपल्याला डिझाईन काढून घ्यायची बघा. आपल्याला त्रिकोण काढून रेषा ओढायच्या आहेत, नंतर आडव्या रेषा. खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी आहे. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा. यूजफुल व्हिडिओ असतात माझे. इथेही आपण कलर डॉट टाकून घेणार आहोत. सॉसची बॉटल भेटते 50 रुपयाला मार्केटमध्ये. नक्की ट्राय करा. त्याच्यात कलर रांगोळी भरायची, अशी डॉट पाडायची किंवा फ्लावरही पाडू शकतात. यूजफुल बॉटल आहे. थोडं एका बोटाने गोल करून आपल्याला वेगळा कलरही विरुद्ध टाकून घ्यायचा आहे. आपल्याला विरुद्ध कलरही वापरायचे आहेत. इथून एक पाकळी, इथून आणि वरती एक पाकळी. अशाच पद्धतीने सर्व बाजूला आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे बघा. 3-3 पाकळ्या. व्यवस्थित आपल्याला गोल गोल पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्याच्यातही मी कलर टाकून घेणार आहे बघा. आपल्याला मोठे मोठे डॉट टाकून घ्यायचे. ज्यांना अगदी रांगोळी कलर भरता येत नसेल तर अशा पद्धतीने बॉटल वापरून हे बघा झाकण घेतलं आहे. झाकणने फक्त आपल्याला एकच वेळा गोल फिरवायचं आहे बघा. किती सुंदर असा गोल आकार येतो. कुठलं तरी मापाचं झाकण घेऊन आपल्याला अशा पद्धतीने गोल करून घ्यायचे. थोडंसं दाबून एकच वेळा आपल्याला गोल करायचं आहे.
त्याच्यातही आपण कलर टाकून घेणार आहोत. त्यालाही आपल्याला झाकणने थोडंसं हलकं गोल करून घ्यायचं आहे. इथंही एक एक डॉट आपण हिरवा कलरचा टाकून घेणार आहोत. एका बोटाने दाबून घ्यायचं आहे म्हणजे गोलाकार येतो. त्याच्यामध्येही आपण बॉटलने एक एक डॉट टाकून घेणार आहोत. एका बोटाने थोडंसं दाबून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित गोलाकार येतो. इथेही आपल्याला अशा पद्धतीने रेषा ओढून घ्यायच्या आहेत बघा. इथं छोटे छोटे 3-3 मी डॉट ठेवून घेणार आहे. एक सोडून एक आपल्याला रेषेला असे डॉट ठेवायचे आहेत बघा. इथंही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे, बोटाने पंच करून घ्यायचे आहे. आणि आजूबाजूही आपल्याला सर्व गोल बाजूला ज्या ज्या रेषा आहेत त्याला आपल्याला डॉट टाकून बोटाने गोल करून घ्यायचे बघा. म्हणजे विरुद्ध कलर टाकता येतो. विरुद्ध ही कलर आपण टाकून घेतला बघू शकता. किती सुंदर आणि आकर्षक आपली रांगोळी तयार झाली. आता तिसरी रांगोळी आपली 5 ते 3 डॉटची. आपल्याला डॉट व्यवस्थितच टाकायचे आहेत ना, तर रांगोळी व्यवस्थित येत नाही. आपल्याला व्यवस्थित बघा 5 झाल्यानंतर 4 आणि 3 अशा पद्धतीने आपल्याला डॉट टाकून हे बघा असा मध्ये आपल्याला चांदणी आकार असा तयार करून घ्यायचा आहे. आणि जे टोक आहे त्याला पानाचा आकार करायचा आहे आपल्याला. टोकवरती पानाचा आकार तयार करायचा आहे बघा. व्यवस्थित आपल्याला पानाचा आकार तयार करत जायचं आहे. इथून गोल आणि थोडं क्रॉसमध्ये इथून गोल, वरून गोल, अशा पद्धतीने सर्व बाजूला आपल्याला डिझाईन काढत जायची बघा. इथूनही आपल्याला डबल डबल पाकळ्या काढत जायच्यात वरती बघा. मी व्यवस्थित करून घेतलं आहे आणि एक एक डॉट आपण टाकून घेणार आहोत. त्यालाही आपण झाकणाने बघा मी झाकण घेतलं आहे. एकच वेळा आपल्याला गोल करायचं आहे, जास्त वेळ गोल नाही करायचे, फक्त एकच वेळा गोल फिरवायचे झाकणाने व्यवस्थित. त्याच्यातही आपण कलर टाकून घेणार आहोत. इथून मी बघा बॉटलने रांगोळी भरून दाखवते. तुम्हीही नक्की ट्राय करा. ही बॉटल यूजफुल बॉटल आहे. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत. धन्यवाद.